हाय हॅलो नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता या सगळ्या गोष्टींबरोबर आज तुमचं स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, बघू शकता माझ्या घराच्या एक्झॅक्ट साईडला झाडं झुडपं वाढलेली आहेत आणि तिथेच गावातनं आलेला बराच कचरा लोक जवळपास टाकून जातात. तो कचरा तर राहतो, पण प्लास्टिकच्या पिशव्या खूप उडून इकडे येतात आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप घाण झाल्यासारखं वाटतं. मैत्रिणींनो, आपण जिथे राहतोय, ज्या जागेत राहतोय, ज्या परिसरात राहतोय, तो स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. त्यामुळे आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर कचऱ्याची गाडी येत असेल तर तो कचरा बाहेर न टाकता कचऱ्याच्या गाडीतच टाकणे किंवा तुमच्या जवळपास कुठे कचरा कोंड्या असेल तर तिथे टाका. मी मागे सुद्धा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणी होळीची लाकडं काढण्यासाठी गेलेलो होतो. होळी उद्या आहे, म्हणजे तुम्ही उद्या व्हिडिओ बघाल तर होळीच्याच दिवशी हा व्हिडिओ बघताय तुम्ही. तर होळीच्या दिवशीच्यासाठी लाकडं आम्ही काढायला गेलेलो होतो. आमच्या सगळ्या मैत्रिणी, दरवर्षीचा आमचा कार्यक्रम आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे असलेल्या जंगलातनंच सगळी लाकडं आणतो. आंबट, ओली, कोरडी, सुकी सगळी लाकडं भेटतात. त्यामुळे आम्ही सगळ्या मिळून लाकडं काढून ठेवतो. मोठे पण लाकडं काही काढलेले होते आणि जवळपास छोटे छोटे जे आहेत ते सगळे काढून ठेवत होतो. बघू शकता सगळ्या मैत्रिणी अगदी जोमाने कामाला लागलेल्या आहेत. तर वर्षातनं एकदा येणारा होळी सण, तो सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करणं हे आपलं काम असतं. माझं म्हणणं आहे की आपल्या संस्कृतीत जे जे सण दिलेले आहेत ते आपण आनंदाने उत्साहाने साजरे केलेच पाहिजे. आणि ते सण जेव्हा महिला आनंदाने उत्साहाने करतात तेव्हा ते सण कायमस्वरूपी टिकून राहतात. आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोचते. आणि आम्ही जे करतोय ते बाजूला उभं राहून आमची मुलंसुद्धा बघत होते. त्याचमुळे आया काहीतरी करतायत आणि त्यांनाही ते जमलं पाहिजे, ते तसं आपण केलं पाहिजे, हे गोष्टी आपल्या मुलंही शिकतात. याच गोष्टीसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी संध्याकाळी 4-5च्या दरम्यान जवळच असलेल्या जंगलातून लाकडं काढण्यासाठी आम्ही गेलो होतो. बघू शकताय खूप खूप गोष्टी इथे पडलेल्या आहेत. खरं तर त्या स्वच्छ करायला पाहिजे असं आम्हालाही वाटतं. बघू शकताय जी जी लाकडं जशी जशी तुटतील तशी आम्ही सगळ्या तोडून घेत होतो. सोनल सगळ्या वाहून टाकत होती. जवळपास लांब जशा शक्य होतील तशी लाकडं सगळ्या मैत्रिणी तोडून घेत होत्या. तर होळी हा सण आम्ही खूप छान मस्त सेलिब्रेट करतो. त्याचासुद्धा मी अगदी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, लाईक करावं लागणार आहे आणि कमेंट करून मला सांगावं लागणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. तर बघू शकता इथे पसारा भरपूर आहे, पण घाण, कचरं किंवा साप वगैरे असा कधी इथे आम्हाला लाकडं काढायला आल्यानंतर दिसलेला नाही आहे. बघू शकताय. त्यानंतर सोसायटीच्या बाजूला मोकळी जागा आहे, तिथेच भरपूर गवत असं वाढलेलं होतं. तर ते सगळे साफसफाई करण्यामध्ये आम्ही सगळ्या लागलो. एका स्त्रीने जर ठरवलं ना तर ती स्त्री काहीही करू शकते. म्हणजे जसं की म्हणतात एक स्त्री ही 4 भिंतींना घर बनवते. तिला तांदूळ द्या, ती त्याचा भात बनवते. तिला देव द्या फक्त, ते त्याचा देवारा करते. तिला शेती म्हणजे शेत द्या, ती त्याची शेती करते. असं सगळ्याच गोष्टींना एक नवं रूप स्त्री देत असते. तिच्याशी तुम्ही लग्न करा, ती तुम्हाला छान सुंदर मुलगा देते. तिला शिक्षण द्या, तुम्हाला पैसा कमवून देते. तिला एखादी भाजी द्या, ती त्याची तुम्हाला भाजी बनवून देते. अशा सगळ्या गोष्टी महिला करत असते आणि असंच आम्ही सगळ्या मैत्रिणी काहीचं करत होतो. जवळच असलेला सगळा पसारा स्वच्छ करायचा होता आम्हाला. त्यामुळे सगळ्या मैत्रिणी मिळून अगदी धामधुमीत आम्ही सगळं साफसफाई करायला लागलेलो होतो. खरंच खूप छान वाटत होतं. सगळं एकत्र आलो ना तर आम्ही काहीही करू शकतो असं वाटतं. बघू शकताय सगळ्या, कोणी पावडं घेतलंय, कोणी कुऱ्हाड घेतली, कोणी काय घेतलंय, कोणी विळा घेतलाय, मी कोयता घेतलाय. मोठी मोठी झाडं तोडण्याचं मी काम करते. माधुरी आणि सोनल आजूबाजूला असलेलं सगळं छोटे छोटं गवत हे पावड्याने काढून घेत आहेत. परत पूजा आणि संगीताताई तिथे जवळच असलेली छोटी छोटी झाडं तोडण्याचं काम करतायत. मंजूताई आणि मावशी जी आम्ही झाडं तोडून बाजूला टाकतोय ती उचलून बाजूला ठेवण्याचं काम करते. त्यामुळे प्रत्येक मैत्रीण मिळून काही ना काहीतरी करत होती. आणि असंच जर सगळ्यांनी जर ठरवलं की आपला परिसर स्वच्छ ठेवायचा
तर असं सगळेच जण करू शकतात आणि तुम्हीसुद्धा करू शकतात. कारण आपण जिथे राहतो आहे तो भाग, तो परिसर स्वच्छ ठेवणं, नीट ठेवणं हे आपलं काम आहे. कारण जर त्या परिसरात तसाच कचरा तसंच राहिला तर डाससुद्धा वाढतात. आजूबाजूला सापांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ही जागा, हा परिसर आम्ही स्वच्छ करतो आहे. बघू शकताय या पद्धतीने मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आधीचा परिसर आणि आत्ताचा परिसर यामध्ये खूप फरक आहे. इथे भरपूर सारी झाडं आहेत, बघू शकताय. पेरूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, भरपूर झाडं आहेत इथे, बघू शकताय. सगळ्या ज्यांना जसं जमेल तसं त्या करतायत. असंच तुमच्याही मैत्रिणी आहेत का सगळ्या एकत्र येणाऱ्या? माझ्या तर सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन मस्तपैकी काम करतात आणि अगदी मोकळं वाटायला लागलं आहे. जसं ते स्वच्छ केलं आहे ना, तसं खूप छान मस्त आणि मोकळं वाटायला लागलं आहे. अजून परत एकदा साफसफाई करायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करून त्या बाजूचं नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करावं लागणार आहे आणि कमेंट करून मला सांगावं लागणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. तर बघू शकता जी घाण आम्ही काढलेली होती ती इकडे तिकडे हवेने उडून जाऊ नये म्हणून लगेच ती पेटवून घेतली. असंच आपण आपल्यामधले दुर्गुण, काही वाईट सवयी, आपल्यामधला अहंकार, आपल्यामधल्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या जाळून टाकायच्या असतात. निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी, जशी उद्या होळी होणार आहे तसंच आज आम्ही आजूबाजूचा कचरा स्वच्छ केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून काय करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही तुम्ही मला सांगू शकतात. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला एक कमेंट करून सांगत जा. व्हिडिओच्या बाजूला, कमेंटच्या बाजूला हाईप हे ऑप्शन येत असतं. हाईपसुद्धा नक्की प्रेस करा आणि त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगत जा माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तर बघू शकताय परिसर आधी कसा होता आणि आत्ता कसा झालेला आहे आणि या सगळ्यामागे या सगळ्यांची मेहनत आहे ज्या तुम्हाला पुढे दिसत आहेत. बघू शकता इथे काही झाडं आहेत, ती आम्हाला छान मस्त जागा स्वच्छ करायची आहे, नीटनेटकी करायची आहे. तर म्हणजे आमची सोसायटी अजून छान दिसायला लागेल, मस्त वाटेल यासाठी. तर तुम्हाला कशी वाटते सोसायटी हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. बघू शकताय ह्याच कोयत्याने मी सगळं साफ केलेलं आहे. तर छान मस्त सगळा स्वच्छ कचरा काढून घेतला, मस्त छान कचरा पेटवून दिला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये काही बेसिक गोष्टी होत्या. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही साफसफाई केल्यानंतर बाजूला लगेच आमचे जे वॉचमन आहेत त्यांची साफसफाई सुरू झाली घराच्या आजूबाजूची. असंच होतं, एकाने केलं की दुसरं त्याचं अनुकरण करतं, दोघांनी केलं की 4 जणं करतात. त्यामुळे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवलात तर आपलं बघून 4 जणं त्यांचा परिसर स्वच्छ ठेवतील. त्याचमुळे तुम्हालासुद्धा ही गोष्ट आवडली आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.